राज्यातील 2,26,00,000 बहिणींना आज राज्य सरकारकडून सर्वात मोठी अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी या अर्जंट सूचनेचं पालन करणार आहेत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी या अर्जंट सूचनेचं पालन करणार नाहीत त्या लाडक्या बहिणींचा हप्ता सुद्धा बंद होणार आहे। त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे येणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणींना राज्यातील KYC केलेला लाडक्या बहिणींसाठी आणि राज्यातील KYC न केलेल्या लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे। या सूचनेमुळे सर्व लाडक्या बहिणींना आज सकाळपासून धक्का बसायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून सर्व लाडक्या बहिणींमध्ये या ठिकाणी चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। लाडक्या बहिणी डोक्याला हात लावून सुद्धा बसलेल्या आहेत। बघा, लाडक्या बहिणींना असं काय घडलेलं आहे की ज्यामुळे लाडक्या बहिणी आज सकाळपासून रडू सुद्धा लागलेल्या आहेत। बहिणींना सप्टेंबर हप्ता देण्यापूर्वी असं सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे की ज्यामुळे भरपूर बहिणींचे अर्ज या ठिकाणी अपात्र होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून आज अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे। या सूचनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी रडू लागलेल्या आहेत। लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेचं वातावरण सुद्धा पसरलेलं आहे। बघा, असा कोणता निर्णय घेतलेला आहे की त्यामुळे लाडक्या बहिणी याच्यामधून बाहेर फेकल्या जाणार आहेत, तर तो निर्णय कोणता आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबत ज्या बहिणींनी KYC केलेले असेल किंवा ज्या बहिणींनी KYC केलेले नसेल अशा दोन प्रकारच्या बहिणींसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक नवीन अर्जंट सूचना दिलेली आहे। तर या सूचनेमुळे प्रामुख्याने लाडक्या बहिणी रडू सुद्धा लागलेल्या आहेत। आता ती ही सूचना काय आहे, ही सूचना कोणत्या लाडक्या बहिणींसाठी आहे आणि या सूचनेच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। आता बघा, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू झालेली होती। ही योजना राज्यातील गरीब महिलांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती। म्हणजेच एकंदरीत राज्य सरकारला मतदानाची गरज होती आणि लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांची गरज होती। हे झालं निवडणुकीपुरतं। बघा, लाडकी बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या अगोदर सुरू करण्यात आलेली होती, कारण राज्य सरकारला या ठिकाणी मतदानाची गरज होती आणि लाडक्या बहिणींना पैशाची गरज होती। म्हणजेच लाडक्या बहिणींना त्यावेळेस मतदानाची गरज आणि पैशांची गरज होती, त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। लाडक्या बहिणींनी मतदान केलं आणि सरकार सुद्धा निवडून आलेलं आहे। परंतु आता निवडणूक संपली, सरकार येऊन 1 वर्ष उलटलेलं आहे। म्हणजेच एकंदरीत आता सरकारला या ठिकाणी जास्त विचार करायची गरज नाही, परंतु लाडक्या बहिणींना याचा विचार करायची गरज आहे। बघा, लाडक्या बहिणींना सरकारने आता 1 वर्ष तुम्हाला पैसे दिलेले आहेत। तुम्ही सरकारला अगोदर मतदान दिलेलं होतं, परंतु तुमचं मतदान हे 5 वर्षांपुरतं मर्यादित होतं आणि सरकारने फक्त तुम्हाला 1 वर्षांचे पैसे दिलेले आहेत। अजून तुम्हाला या ठिकाणी 4 वर्षांचे पैसे द्यायचे राहिलेले आहेत। परंतु सरकारने असे एक पुढचं पाऊल उचललेलं आहे, तर या पावलामुळे भरपूर लाडकी बहिणी या योजनेमधून अपात्र होणार आहेत। म्हणजेच लाडकी बहिणींना KYC ची प्रक्रिया सरकारने फक्त या ठिकाणी 2 प्रमुख कारणांमुळे सुरू केलेली आहे। आता यापैकी आपण पहिलं कारण लगेच बघणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या दुसऱ्या कारणामुळेच भरपूर लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा होणार आहे। त्यांना या KYC चा सर्वात मोठा धक्का सुद्धा बसणार आहे। या KYC मुळे त्यांचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। या KYC मुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींचा तोटा सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही KYC केलेले असेल किंवा KYC केलेले नसेल तर हा व्हिडिओ चुकवू नका, अन्यथा प्रत्येक महिन्याचे पैसे तुमचे या ठिकाणी बंद होतील। प्रत्येक महिन्याला जे 1500 रुपये मिळत आहेत ते 1500 रुपये सुद्धा बंद होणार आहेत। आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजना गरीब बहिणींसाठी सुरू केलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना याच्यामध्ये काही श्रीमंत बहिणींनी लालचीपोटी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। त्यासोबत ज्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये होत्या त्यांनी सुद्धा अर्ज केलेला होता। ज्यांचं वय या योजनेमध्ये बसत नव्हतं त्यांनी अर्ज केलेला होता। ज्यांच्याकडे भरगंड पैसा होता, त्यासोबतच मोठमोठ्या गाड्या होत्या, अशा बहिणींनी सुद्धा अर्ज केलेले होते। त्यांनी सुद्धा या ठिकाणी मागील 1 वर्षांपासून हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत। त्याच्यामुळे झालेलं काय आहे की खऱ्या ज्या लाभार्थी बहिणी आहेत तर त्यांच्यापर्यंतच हा लाभ पोहोचलेला नाही। हा लाभ पोहोचलेला नाही, फक्त श्रीमंत बहिणींपर्यंत या प्रमुख कारणांमुळे या ठिकाणी लाभ सुद्धा पोहोचलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल, ज्या बहिणी गरजू होत्या, ज्या बहिणी गरीब होत्या, ज्या बहिणी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील होत्या
बघा अशाच लाडक्या बहिणींच्या हप्त्यांचे पैसे बंद झालेले आहेत, अशाच लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाही, तर त्याचं मुख्य कारण आज समोर आलेलं आहे। ते कारण म्हणजे श्रीमंत बहिणींनी चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांना पैसे देऊन या ठिकाणी आपला अर्ज पात्र करून घेतलेला होता, त्यामुळे तुमचा लाभ या ठिकाणी श्रीमंत बहिणींनी घेतलेला आहे। त्यासोबत अजून एका कारणामुळे ही केवायसीची प्रक्रिया सुरू केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना ही केवायसीची प्रक्रिया फक्त 2च कारणांमुळे केलेली आहे। त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे गरीब महिलांना लाभ भेटलेला नाही, हा लाभ श्रीमंत महिलांनी घेतलेला आहे। आता आपण जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे ते दुसरं कारण पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ लाडक्या बहिणींनी बंद करायचा नाही, अन्यथा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा लाभ बंद होईल आणि तुम्हाला हे समजणार नाही की खरोखर ही केवायसी कशामुळे आणलेली आहे। आता वरच्यावर एक कारण सर्वांना माहिती असेल। बघा पहिलं कारण तुम्हाला कळालेलं आहे की श्रीमंत बहिणींनी लाभ घेतलेला होता, ज्यांच्याकडे गाड्या होत्या, ज्यांच्याकडे बंगले होते, अशा बहिणींनी लाभ घेतलेला होता, त्यामुळे केवायसीची प्रक्रिया आणलेली आहे। परंतु जे दुसरं कारण आहे बघा लाडक्या बहिणींना ही केवायसी आणण्याचं या ठिकाणी दुसरं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे, यामध्ये सरकारचा 99.99% फायदा आहे, त्यामुळेच ही केवायसीची प्रक्रिया आणलेली आहे। तर या केवायसीच्या या दुसऱ्या कारणामुळे भरपूर लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा होणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना आता जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण कोणालाही माहित नाही। बघा याच कारणामुळे भरपूर बहिणी अपात्र होणार आहेत। तर ते कारण कोणतं आहे, या कारणामुळे का बहिणी अपात्र होणार आहे त्याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्ही योग्य पद्धतीने केवायसी कराल, तुमचा लाभ सुरळीतपणे सुरू सुद्धा राहणार आहे। बघा लाडक्या बहिणींना दुसरं कारण आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना आणि केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना कोणती अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे ती सूचना सुद्धा बघून घेऊयात। आता बघा लाडक्या बहिणींना केवायसी करताना भरपूर लाडक्या बहिणींनी चुका सुद्धा केलेल्या आहेत। आता या चुका एकतर त्या लाडक्या बहिणींकडून झालेल्या आहेत किंवा जिथून त्यांनी फॉर्म भरलेला होता, जिथून त्यांना या ठिकाणी फॉर्मचे पैसे मिळत होते, म्हणजेच लाडक्या बहिणींना एकतर तुम्ही याच्यामध्ये भरपूर चुका केलेल्या आहेत। बघा काही लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे आणि ते केवायसी सुद्धा योग्य पद्धतीने केलेले नाही, म्हणजेच केवायसी करताना चुका केलेल्या आहेत, तर ती एकतर चूक लाडक्या बहिणींनी केलेली आहे किंवा त्यांनी ज्यांच्याकडून केवायसी केलेली होते त्यांच्याकडून या ठिकाणी ती केवायसी झालेली आहे, म्हणजेच जिथून तुम्ही फॉर्म भरलेला होता त्या ठिकाणाहून सुद्धा चुका झालेल्या आहेत। आता जर या चुका तुम्ही अगोदर केलेल्या असतील किंवा केवायसी करताना केल्या तर याचा सर्वात मोठा तोटा लाडक्या बहिणींनो तुम्हाला होणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही या ठिकाणी चुका करत बसला तर या ठिकाणी तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत। आता कोणत्या त्या चुका आहेत त्या आपण लगेच बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचा हप्ता मिळत राहील आणि तुमच्याकडून नकळत कळतपणे या ठिकाणी चुका होणार नाहीत, त्याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत तुम्ही पाहायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणींना ज्या दुसऱ्या कारणामुळे ही केवायसीची प्रक्रिया आलेली आहे तर ते दुसरं कारण ऐकून तुमच्या तळपायाच्या नतमस्तकाला सुद्धा जाऊ शकते। बघा लाडक्या बहिणींना ही केवायसी आणायची गरज नव्हती, परंतु सरकारने ही केवायसी कशामुळे आणलेली आहे असा प्रश्न 100% प्रत्येक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडलेला आहे। बघा पहिलं कारण आपल्याला समजलेलं आहे, पहिलं कारण म्हणजे श्रीमंत बहिणींनी लाभ घेतला त्याचा तोटा या ठिकाणी गरीब बहिणींना झाला होता। बघा पहिलं कारण योग्य आहे, या कारणामुळे केवायसी करणं बरोबर आहे, परंतु सरकारने या ठिकाणी कपटेपणाने जे दुसरं कारण ठेवलेलं आहे तर ते दुसरं कारण ऐकून तुमच्या तळपायाच्या नतमस्तकाला जाईल, तुम्हाला या ठिकाणी राग सुद्धा येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो दुसरे कारण ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुम्ही केवायसी करायचे म्हणून केवायसी करून बसाल आणि तुम्हाला परत पश्चाताप सुद्धा होऊ शकतो। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी उगा सरकारने सांगितलेलं आहे की केवायसी करा म्हणून करायचे म्हणून करू नका, या ठिकाणी तुम्ही समजून घ्या आणि त्यानंतर केवायसी करायची की नाही हा तुम्ही तुमचा निर्णय कसा घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा लाडक्या बहिणींनो दुसरे कारण आपण लगेच बघणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो केवायसी करायची की नाही, केवायसी केली तर ती कोणत्या लाडक्या बहिणींनी करायची आहे, कोणत्या बहिणींनी केवायसी करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो आता ही केवायसी जर करायचं ठरलं तर ही केवायसी कोणी करायची आहे, कोणत्या लाडक्या बहिणींनी करायची आहे, त्यासोबतच कोणत्या लाडक्या बहिणींनी करायची नाही, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो ही केवायसी कशा पद्धतीने करायची आहे, त्यासोबतच केवायसी करताना कोणत्या चुका करायच्या नाहीत, केवायसी करण्याची योग्य पद्धत, केवायसी कोणत्या वेबसाईटवरून करायची आहे, कोणी करावी आणि कधीपर्यंत करायचे आहे,
एकंदरीत असे जे प्रश्न लाडके बहिणींकडून विचारण्यात येत होते त्यांचं उत्तर अगदी झटक्यामध्ये देणार आहे, परंतु सरकारने याच्यामध्ये जे दुसरं प्रमुख कारण सांगितले आहे म्हणजेच हे केवायसी आणण्याचं जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण आपल्याला बघायचं आहे। त्याच कारणावरून सर्व लाडक्या बहिणींना अंदाज सुद्धा लागणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायची आहे। बघा एक गोष्ट म्हणजे की हे जे केवायसी आणलेले आहे तर ही केवायसी आहे का हे अगोदर तुम्ही लक्षात घ्यायचे आहे। जर तुम्ही केवायसी करायचे ह्या ताईने सांगितलं केवायसी करा, आदिती तटकरे मॅडम म्हणल्या केवायसी करा, आपल्या शेजारचे काकू म्हणले केवायसी करा, समोरच्या ताई म्हणल्या केवायसी करा, तर त्याच्यामुळे आपण हे केवायसी करायची नाही। बघा लाडक्या बहिणींना हे केवायसी आपल्या मनाला पटली तर करायची आहे। हे केवायसी काय आहे हे तुम्हाला अगोदर सांगत आहे, त्यानंतर कशा पद्धतीने करायची, कुणी करायची ही सर्व डिटेल माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तुम्हाला युट्यूबवरती फेसबुकवरती 10-5 व्हिडिओ पाहायची गरज नाही। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बघा व्हॉट्सअप असेल, फेसबुक ग्रुप असेल, अशा या ठिकाणी या ग्रुपवरती लिंक शेअर केले जात आहेत आणि त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना केवायसी लिंक आणि तुम्ही त्याच्यावरती क्लिक करता आणि तुमच्या खात्यामधून जेवढे पण पैसे असतील तेवढे पैसे गायब सुद्धा होऊ शकतात। त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा, कुठे करायची ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। अगोदर आपण केवायसी म्हणजे काय हे समजून घेऊयात। बघा लाडके बहिणींना केवायसी, बघा आता लाडके बहिणींना हे केवायसीचे भरपूर अर्थ आहेत। बघा केवायसी ही एका प्रकारची केवायसी नसते, केवायसीचे भरपूर प्रकार आहेत, भरपूर अर्थ आहेत, परंतु आपले केवायसी हे तुमच्या ओळखीच्या संबंधित आहे। यामध्ये तुमची जन्मतारीख, तुमचे उत्पन्न, तुमची संपत्ती, तुमची मालमत्ता, तुमचं वय, तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे का, तुमच्याकडे किती जमीन आहे याच्या संबंधात आपल्याला केवायसी करायला सांगितलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्रता लावण्यात आलेल्या होत्या त्याच पात्रता या केवायसी संबंधित आहे। म्हणजेच याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की गाडी आहे का नाही, तर असेल तर हा, तर नसेल तर नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे आहे का, अशा संबंधात ही केवायसी आहे। तर यासाठी आपल्याला केवायसी करायची आहे। म्हणजे ज्यांच्याकडे असेल त्यांनी हा लिहायचा आहे, ज्यांच्याकडे कोणतीही गोष्ट नसेल त्यांनी ना लिहायचं आहे। त्यानंतर काही बहिणी पात्र, काही बहिणी अपात्र होणार आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींनो ही तुमची ओळख आणि तुम्ही यासाठी योग्य आहात का हे सरकारला पटवून देण्यासाठी ही प्रोसेस असते। आता ही प्रोसेस कोणताही माणूस किंवा कोणताही व्यक्ती तपासत नाही। बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला वाटत असेल की आपण केवायसी साठी दुकानात गेलो, आपल्या गावामधील कम्प्युटर सेवा केंद्रामध्ये गेलो, एखादं दुकान असतं ते म्हणतं आम्हाला येते केवायसी आम्ही करतो, त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड देता, पॅन कार्ड, जे मागन, OTP मागन, अशा सर्व गोष्टी तुम्ही देत असतात। परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही आधार कार्ड दिलं त्यानंतर त्या वेबसाईटवर ते आधार कार्ड अपलोड होतं, मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की हे जे आपली तपासणी सुरू आहे तर ही तपासणी कोणता तरी व्यक्ती करत असेल, कोणती तरी ताई करत असेल, कोणता तरी माणूस करत असेल, परंतु लाडक्या बहिणींनो हे केवायसी कोणत्याही माणसाच्या माध्यमातून कोणताही व्यक्ती याच्यासाठी म्हणजे केवायसी करू शकत नाही। म्हणजे याच्यासाठी काय असतं लाडक्या बहिणींनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ही केवायसी करण्यासाठी एक मशीन असते। बघा तुमची तपासणी ही एका मशीनच्या माध्यमातून होत आहे, याच्यासाठी कोणताही माणूस या ठिकाणी तपासणी करत नाही। त्या मशीनला फक्त एकच गोष्ट कळते, तुमच्या आधार कार्डवरती काय आहे, तुमच्या मोबाईल नंबरवरती काय आहे, तुमच्या पॅन कार्डवरती काय आहे। बघा लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची तपासणी ही माणूस करत नाही, कोणती बाई करत नाही। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, बघा जर तुम्ही एखाद्या माणसाला तुम्हाला काही गोष्टी पटवून द्यायच्या असतील तर त्या तुम्ही पटवून देऊ शकता, परंतु तुम्हाला जर मशीनला पटवून द्यायचं म्हणलं तर तुम्हाला ते पटवून देता येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आपलं आधार कार्ड कसं असायला पाहिजे, आपलं पॅन कार्ड कसं असायला पाहिजे, आपलं बँक पासबुक कसं असायला पाहिजे, जेणेकरून त्या मशीनला पटेल की तुम्ही याच्यासाठी पात्र आहात आणि तुम्हाला अजून पुढील 4 वर्ष आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ देणार आहोत। बघा लाडकी बहिणींनो आपल्याला ही गोष्ट मशीनला पाठवायची आहे, त्याचमुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर त्या मशीनला काही चुकीचं वाटलं तर या ठिकाणी तुमचा लाभ डायरेक्ट बंद करून टाकते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत, कोणकोणत्या चुका करायच्या नाही त्याची माहिती सुद्धा देणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगितलं की एखाद्या व्यक्तीला पाठवायचं असेल की माझ्याकडे 100 रुपयाच्या 5 नोटा
नोटा आहेत बघा लाडकी बहिणींनो, त्या माणसाला आपण पटवून सांगू शकतो की माझ्याकडे 500 रुपयाची एक नोट आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या 5 नोटा 100-100च्या आहेत, म्हणजेच टोटल मिळून 1000 रुपये झालं बघा लाडक्या बहिणींनो. तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देऊन सांगतो बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी उदाहरण कसं देत आहे बघा लाडक्या बहिणींनो. एक व्यक्ती आहे बघा, एक व्यक्ती आहे, त्याच्या खिशामध्ये 100च्या 5 नोटा आहेत आणि त्याच्या खिशामध्ये 500ची एक नोट आहे, म्हणजेच एकत्रितपणे पैसे किती झाले, हे 100च्या 5 नोटा म्हणजे हे पण 500 रुपये आणि हे 500ची एक नोट म्हणजे हे 500 रुपये, म्हणजेच हे टोटल मिळून 1000 रुपये आहेत. आता तुम्हाला हेच गोष्ट त्या मशीनला पटवून द्यायची आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, 500-500च्या 2 नोटा म्हणजेच टोटल मिळून 1000 रुपये अशा पद्धतीने त्या मशीनला पाठवायचं आहे. जर त्या मशीनला वाटलं की हे एक 500ची नोट आहे आणि ही एक 100ची आणि त्या मशीनला वाटलं की हे 600 रुपये आहेत, तर या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र होऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपल्याला काय पटवून द्यायचं आहे की आमच्याकडे जमीन नाही, आम्ही या ठिकाणी या योजनेसाठी पात्र आहोत, आम्ही या योजनेसाठी गरजू आहोत, हे पटवून देण्यासाठी तुमचा आधार कार्ड कसा असायला पाहिजे, पॅन कार्ड, हे सविस्तर माहिती देत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला सांगितलं की ही KYC कशामुळे आणलेली आहे, त्याचं पहिलं कारण सांगितलेलं आहे, परंतु दुसरं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सरकारचा जास्तीत जास्त फायदा आहे, त्यामुळे ते दुसरं कारण ऐकल्याशिवाय व्हिडिओ सुद्धा बंद करायचं नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, KYC करताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि KYC करावी की नाही हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल, त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देऊन टाकतो बघा लाडक्या बहिणींनो. या ठिकाणी पहिली चूक टाळायची आहे ती म्हणजे आधार कार्ड बघा लाडक्या बहिणींनो. तुम्ही म्हणाल की आधार कार्डचं काय चुकी टाळायची आहे बघा लाडक्या बहिणींनो. काही लाडक्या बहिणींनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेलं आहे, काही लाडक्या बहिणींनी 5 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेलं आहे. जर तुमचं 5 वर्षांपूर्वीचं 10 वर्षांचं आधार कार्ड असेल तर त्या आधार कार्डवरती तुम्हाला सुद्धा दिसत असेल. तुम्ही हातामध्ये आधार कार्ड घ्या आणि त्या आधार कार्डवरती तुमचा जो फोटो आहे तो फोटो आणि तुमचा सध्याचा जो चेहरा आहे तो चेहरा तुम्ही आरशामध्ये बघायचा आहे. फोटोवरचा चेहरा आणि तुमचा सध्याच्या कंडिशनला कसा चेहरा आहे, तुम्ही घरामध्ये आरसा असेल तर त्या आरशामध्ये बघायचा आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल, तर हाच फरक त्या मशीनला समजणार नाही, म्हणजेच त्या आधार कार्डवरती जो तुमचा फोटो आहे तीच व्यक्ती तुम्ही आहात हे ते या ठिकाणी मशीनला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील फोटो बदलायचा आहे आणि जो सध्याच्या स्थितीला फोटो आहे तो फोटो त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमची जी जन्मतारीख आहे, आता एखाद्या लाडक्या बहिणीची जन्मतारीख 1900 या ठिकाणी 62 असेल तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण एक उदाहरण देऊन सांगतोय बघा. 1962 असेल म्हणजेच आता याच्यामध्ये कसं असतं बघा, 26/08 आणि 1962 अशा पद्धतीने जन्मतारीख असतात. परंतु जर तुमच्या आधार कार्डवरती तुमची जन्मतारीख फक्त सालामध्ये असेल बघा, फक्त हे साल असेल आणि याच्यामध्ये तारीख नसेल, कोणता महिना आहे तर तो महिना नसेल, तर या ठिकाणी सुद्धा अर्ज अपात्र होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो पत्ता आहे तर तो पत्ता पूर्ण असायला पाहिजे. याच्यामध्ये तुमचं गाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, तुमचा पिनकोड या सर्व गोष्टी अगदी बरोबर असायला पाहिजेत, तरच तुमची आधार कार्डची चूक या ठिकाणी होणार नाही. अन्यथा ज्या बहिणींनी अगोदर घाईघाईमध्ये KYC केलेले आहे आणि त्यांनी जर या चुका केलेल्या असतील तर त्यांचा या ठिकाणी रामराम सुद्धा होऊ शकतं. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी चूक टाळायची आहे तर ती दुसरी चूक म्हणजे मोबाईल नंबर बघा लाडक्या बहिणींनो. आता तुम्ही म्हणाल की मोबाईल नंबरचं काय आलेलं आहे बघा लाडक्या बहिणींनो. ज्यावेळेस तुम्ही लाडक्या बहिणीचा अर्ज केलेला होता त्यावेळेस तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा मागितलेला होता. ज्या बहिणींना मोबाईल नंबर मागितलेला नसेल तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा सांगत आहे बघा लाडक्या बहिणींनो, जो नंबर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिलेला होता तो नंबर तुम्हाला या ठिकाणी 5 वर्ष बंद होऊन द्यायचा नाही. जर तो आधीमध्ये बंद झाला तर या ठिकाणी तुमचं रामराम आहे, म्हणजेच तुमचा या ठिकाणी लाभ सुद्धा बंद होणार आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, मोबाईल नंबरची जी दुसरी चूक टाळायची आहे तर ती दुसरी चूक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचा आहे आणि तो मोबाईल नंबर या ठिकाणी कुठेही द्यायचा नाही. त्या मोबाईल नंबरवरून या ठिकाणी चुकीच्या वेबसाईटवरती जायचं नाही, चुकीच्या गोष्टी या ठिकाणी पाहायच्या नाहीत, तरच या ठिकाणी फायदा होऊ शकतो. जर हा मोबाईल नंबर तुमचा हॅक झाला, मोबाईल नंबर बंद झाला, या मोबाईल नंबरला रिचार्ज ठेवला नाही तर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला अपात्र सुद्धा केलं जाऊ शकतं. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जे तिसरी
तिसरी चूक टाळायची आहे, तर ती तिसरी चूक म्हणजे OTP व्हेरिफिकेशन. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला KYC करण्यासाठी या ठिकाणी OTP लागत असतो. बघा KYC करायला गेल्यानंतर तुम्ही KYCच्या वेबसाईटवरती गेला, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर 10 अंकी टाकला जातो. त्यानंतर त्या 10 अंकी मोबाईल नंबरवरती एक 4 अंकी किंवा 6 अंकी OTP येत असतो. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा असतो. बघा ज्यावेळेस तुम्ही KYC करायला जाणार आहात त्यावेळेस OTP काळजीपूर्वक तुम्ही बघायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर चौथी जी चूक टाळायची आहे, तर ती चौथी चूक म्हणजे बँक पासबुक. बघा लाडके बहिणींनो, ज्या बँकेचं पासबुक तुम्ही हप्ता घेण्यासाठी दिलेलं होतं ते बँक खात्याचं पासबुक सध्याच्या स्थितीला सुरू आहे का, आणि त्या बँक पासबुकवरती जे नाव आहे तेच नाव आधार कार्डवरती, आणि जे आधार कार्डवरती आहे तेच नाव आपल्या जन्माच्या दाखल्यावरती आहे का, या गोष्टी सुद्धा तपासायच्या आहेत. त्यासोबत लाडके बहिणींनो, जी पाचवी चूक टाळायची आहे, तर ती पाचवी चूक म्हणजे पॅन कार्ड. बघा लाडके बहिणींनो, जर तुमचं पॅन कार्ड या ठिकाणी जुना असेल, म्हणजेच पॅन कार्ड अपडेट नसेल, पॅन कार्डवरचा फोटो जुना असेल, तर तो सुद्धा अपडेट करायचा आहे. बघा लाडके बहिणींनो, या 5 चुका टाळायच्या आहेत. 5 चुका टाळल्या तर तुमची KYC बरोबर होईल आणि तुम्हाला सुरळीतपणे लाभ सुद्धा मिळत राहणार आहे. आता लाडके बहिणींनो, बघायचं आहे की KYC केल्यास हप्ता बंद होईल. याचा अर्थ काय आहे की ज्या बहिणी अगोदरपासूनच अपात्र आहेत आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे आणि त्यांना वाटत आहे की आपण KYC केल्यानंतर पात्र ठरू शकतो, तर अशा लाडक्या बहिणी जरी KYC केला तरी पण त्यांचा हप्ता बंद होणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील आणि त्या लाडक्या बहिणीने KYC केले तर त्या ठिकाणी त्यांचा लाभ बंद होणार नाही, त्या 100% पात्र ठरतील. परंतु लाडक्या बहिणींनो, ही KYC कशामुळे आणलेली आहे त्याचे एक कारण सांगितलं. आता दुसरं कारण म्हणजे काय की लाडक्या बहिणींनो, भरपूर असे पुरुष आहेत की त्या पुरुषांनी साड्या नेसल्या, या ठिकाणी डोक्याला नकली केस लावले, कपाळाला टिकले लावले, होटाला लाली लावले, काजळ भरलं आणि त्या ठिकाणी फोटो काढून सबमिट केला आणि सरकारला वाटलं ही एकतर लाडकी बहिणी आहे किंवा तृतीय पंथी आहे, अशा पद्धतीने सरकारला वाटला आणि सरकारने खटाखट पैसे दिले. परंतु ज्यावेळेस ही घटना उघडकीस आली त्यावेळेस 14,000 पुरुषांवरती कायदेशीररित्या नोंद सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बघा लाडके बहिणींनो, अशी संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे तुम्ही 31 ऑक्टोबरच्या अगोदर KYC करा आणि KYC करण्या अगोदर सर्व गोष्टी अपडेट करा, म्हणजे तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे. त्यामुळे तुम्ही काय लय घाईघाईत या गोष्टी करायला जाऊ नका. हप्ता काय लगेच बंद होणार नाही. KYC योग्य आणि काळजीपूर्वक करा आणि तुमच्या जबाबदारीवरती KYC करा. जरी अजून काही आमच्याकडून राहिलेला असेल तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या गावामधील माई सेवा केंद्र, सेतू सेवा केंद्र त्यांच्याशी संपर्क साधा. ते तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील, कारण त्यांचा रोजचा धंदा तेवच आहे, त्यामुळे त्यांना 100% या गोष्टी माहिती असतात.